नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते। 2018 साली ईशान्येश्वर मंदिरासाठी युती सरकारकडून 1.5 कोटींचा निधी देण्यात आला होता। 31 मार्च 2018 रोजी पर्यटन खात्याचा GR जारी करण्यात आला। मंदिर परिसर विकासासाठी निधीला हिरवा कंदील देण्यात आला। समारंभ मंडप बांधकामासाठी सर्वाधिक निधी मंजूर करण्यात आला। पेवर ब्लॉक, प्रसाधन गृह आणि चेंजिंग रूमची कामे प्रस्तावित होती। भक्त निवास, विद्युतीकरण आणि लँडस्केपिंगचा समावेश होता। सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कामे पूर्ण, मात्र सध्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर निधीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। तत्कालीन सरकारवर मेहरबानीचा आरोप केला जातोय। निर्णयावर राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा रंगते। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे या प्रकरणामध्ये होत होते। आता हा आणखी एक धक्कादायक खुलासा, सरकारी निधी 1.5 कोटींचा सरकारी निधी युतीच्या काळात। विक्रांत, खरं म्हणजे अशोक खरात याच्यावर मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांचा कशा पद्धतीनं एकूणच संबंध होते हे अनेकदा या सगळ्या वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। त्याचा मंत्रालयात कसा दबदबा आहे त्याचं हे दुसरं उदाहरण म्हणावं लागेल। यापूर्वी देखील जलसंपदा विभागाने या सगळ्या संदर्भामध्ये जे GR काढलेला होता त्याच्यासाठीचा 39 लाख लिटर पाण्याच्या त्याचं नियोजन केलं गेलेलं होतं। पाईपलाईनच्या माध्यमातून त्याला मंजुरी दिली होती आणि आता दुसरा एक पर्यटन खात्याचा GR समोर आलेला आहे, ज्यामध्ये 31 मार्च 2018 ला जवळपास 1.5 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे। मंदिर परिसर, जे ईशान्येश्वर मंदिर आहे त्याच्या परिसरामध्ये जो विकास करायचा आहे त्यासाठीचा हा निधी देण्यात आलेला होता। समारंभ मंडप असेल, त्यासोबतच फ्लेवर ब्लॉक, प्रसाधन गृह आणि चेंजिंग रूमची कामे या सगळ्या दरम्यान प्रस्तावित आहेत। एकूणच सरकारचे हे जे तत्सम त्या काळचे असलेले जे अधिकारी असतील किंवा मंत्री असतील ते या भोंदू अशोक खरातवर मेहरबान का होत होते अशा स्वरूपाचा आरोप देखील या निमित्तानं केला जातोय। एकूणच आता हा दुसरा एक GR या सगळ्या काळात समोर आलेला आहे। त्यामुळे मंत्रालयामध्ये असलेला खरातचा दबदबा आणि त्यासाठी सरकार वारंवार त्याच्यावर का मेहरबान होत होतं हे देखील या निमित्तानं आता चर्चेचा विषय बनलेला आहे। विक्रांत, धन्यवाद किरण, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। या भोंदू खरातवर सरकार, मग ते आधीचं युतीचं असेल मग महाविकास आघाडीचं असेल, नेमकं का मेहरबान राहिलेलं आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि याचं उत्तर नेमकं कधी मिळणार याची वाट आता महाराष्ट्र पाहिजे। 2018 मध्ये ईशान्येश्वर मंदिराला 1.5 कोटींचा निधी दिला गेलेला आहे। तिथं बांधकाम करण्यासाठी म्हणून इथं निधी देण्यात आलेला होता। 2018 साली युतीचं सरकार होतं। 31 मार्च 2018 ला GR काढण्यात आलेला आहे। सभा मंडप बांधकामासाठी सर्वाधिक निधी देण्यात आला। एकूण हा निधी किती होता तर 1 कोटीपेक्षा जास्तचा निधी, 1.5 कोटींचा निधी देण्यात आला। तर सभा मंडपाचं बांधकाम असेल, सोबतच भक्तांच्या निवासाची व्यवस्था असेल, या सगळ्यासाठी म्हणून हा निधी देण्यात आला। अर्थात हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण झाल्याची माहिती आहे। मात्र आता या खरातची सगळी प्रकरणं बाहेर आल्यानंतर सरकार त्याच्यावर इतकं मेहरबान का होतं, मंत्रालयात त्याची इतकी कशी चालत होती, कोणामुळे चालत होती, हे प्रश्न आता उपस्थित होतात।